तर एक लेखक होता, त्या लेखकाचं नाव चंदू असं होतं. आता चंदू फार चांगला लेखक होता. तो लहानपणीच जेव्हा तो जन्मला त्यावेळेस त्याचे जे आईवडील होते ते त्याला घेऊन शहरामध्ये राहायला गेले. आता शहरामध्ये पण अशा शहरामध्ये नाही आहे की आपल्या जवळच्या शहरामध्ये नाही, ते बाहेर देशामध्ये राहायला गेले होते. आता तो लेखक एवढा चांगला होता की त्याला ना नॅचरल वातावरण फार जास्त आवडायचं. म्हणजे जे नैसर्गिक वातावरण असतं ना ते त्याला फार आवडायचं. पण तो ज्या शहरामध्ये राहायला गेला होता त्या शहरामध्ये दूरदूरपर्यंत असलं वातावरण त्याला भेटत नव्हतं. आणि इकडून तिकडून भेटलं तर त्याला तिथं पैसे द्यावे लागायचे, तिथं त्याला बसण्यासाठी, शुद्ध श्वास घेण्यासाठी, म्हणजे जे काही पण त्याला अनुभव व्हायचे ना त्याच्यासाठी त्याला ते पैसे द्यावे लागायचे. आणि त्याला असं फील व्हायचं की यार नाही, काहीतरी आर्टिफिशियल आहे, हे थोडंसं बनावटी आहे असं त्याला फील व्हायचं. तर तो एक गोष्ट नेहमी लहानपणापासून ऐकायचा. त्याचे आईवडील त्याला म्हणायचे की चंदू, आपल्याकडं ना एक छोटंसं घर आहे आणि ते घर आपल्या गावामध्ये आहे आणि तिथलं जे वातावरण आहे ना ते एकदम नॅचरल आहे. सगळीकडं डोंगरच डोंगर आहेत, सगळीकडे हिरवगार वातावरण आहे, पाणीच पाणी आहे. तिथं गेल्याच्यानंतर ना माणसाला असं स्वर्ग झाल्यासारखं वाटतं. मग चंदू त्यांना विचारायचा, वातावरण एवढं चांगलं होतं म्हणल्याच्यानंतर मग तुम्ही सोडून का आले इकडं? तेव्हा त्याचे मायबाप त्याला म्हणायचे की पैशाची तंगी. ज्या वेळेस तुझा जन्म झाला होता त्यावेळेस तिथं काही तेवढं काम नव्हतं आणि आमच्या हिशोबाचं तिथं काम नव्हतं, ज्या प्रकारे आम्ही काम करायचो ना त्या प्रकारचं. तर जवळच्या शहरामध्ये सुद्धा जाऊन बघितलं आपण, तिथंसुद्धा काही जजमेंट लागलं नाही आहे. पण नंतर मग बाहेर देशामधून थोडीशी सवलत आली आणि ऑफर आली, मग आम्ही तुला घेऊन या शहरामध्ये आलो. पैसा तर फार आणि भरपूर कमवला आहे, बट थोडं सुख नाही आहे यार, शांतता नाही आहे, असे चंदूचे वडील नेहमी त्याला बोलायचे. आता चंदूच्या डोक्यामध्ये सुद्धा ते फॅट बसला की यार शहरामध्ये म्हणलं ना थोडं शांतता नाही आहे, सुख नाही आहे. त्याचे वडील त्यांनाही सुद्धा नॅचरल गोष्टी जास्त आवडायच्या, वातावरण जास्त आवडायचं. तसं चंदूलाही वातावरण जास्त आवडायला लागलं. मग एक दिवस त्याचे जे आईवडील असतात ते दोघेही एक्सपायर होतात. एक दिवस नाही, मागपुढे एक्सपायर होतात, पण होतात. आता एक्सपायर झाल्याच्यानंतर चंदू एकला राहिलेला असतो. त्याचं लग्न वगैरे झालेलं असतं, त्याला एक मुलगा असतो, 8-9 वर्षाचा मुलगा असतो. तर त्याला करमत नव्हतं यार तेवढं. त्याच्या आईवडिलासोबत ना त्याची बॉन्डिंग खूप जास्त प्रमाणामध्ये चांगली होती. त्याच्या बायकोची म्हणा, त्याच्या लेकराची म्हणा, पूर्ण परिवारानं एकदम असं सुखानं राहायचा, असं की यार स्वर्ग जणू अशा पद्धतीचा त्याचा परिवार पूर्ण राहायचा. आता ते म्हणतात ना की यार जास्त पण वेळ ना हे सुख राहत नसते, कधी ना कधी कुणाची ना कुणाची नजर लागते आणि नजर लागल्याच्या नंतर पूर्ण कार्यक्रम आपला होतो. तसं चंदूला वाटलं की यार करमत नाही आहे, वडिलांना ज्या गोष्टी आपल्याला बोललेल्या आहेत त्या गोष्टी अनुभवायचं असं याच्या म्हणजे याच्या मनामध्ये ना असं आवड निर्माण होत होती. त्याचे वडील नेहमी सांगायचे ना, आपलं गावाकडं घर आहे भारतामध्ये, तिथं एकदम झकास वातावरण आहे, तिथं राहिल्याच्या नंतर माणूस असं एकदम प्रसन्न होऊन जातं आहे. त्या गोष्टी चंदूला मनात वारंवार फिरायच्या. आणि इथं असल्याच्या नंतर ना त्याला त्याचे आई वडील हे वारंवार आठवायचे, कारण की त्याच्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक ठिकाणावर त्याला त्याच्या आईवडिलांचा अनुभव व्हायचा. त्याला असं वाटायचं की यार माझे आईवडील इथंच आहेत. मग ते असल्याच्या नंतर ते थोडंसं होतं ना, थोडं रडायला येतं, थोडं मन भरून येतं, तशा प्रकारचं होतं. मग आता जी चंदूची वाईफ होती ना, चंदूला म्हणले की अहो एक आपण काम करूयात, असंही तुम्हाला इथं काय करमत नाही आहे, आपण काय करूयात 1-2 महिने आपल्या गावाकडे राहून येऊयात. मीही कधी गाव बघितलं नाही, तुम्हीही गाव पाहण्याची इच्छा आहे तुमची आणि माझीही खूप जास्त इच्छा आहे. त्यानिमित्तानं आपल्या लेकरालासुद्धा आपलं गाव दिसेल, तर आपण जाऊन येऊयात. आता चंदू ज्या कंपनीमध्ये काम करायचा त्या कंपनीमधला जो बॉस होता तो चंदूचा फार रिस्पेक्ट करायचा, कारण की चंदू चांगल्या पद्धतीनं काम करायचा आणि चांगल्या पद्धतीनं तो राहायचा. आणि बाय चान्स तो एक लेखकसुद्धा होता. तो लेखकही फार चांगला होता आणि एम्प्लॉईसुद्धा फार चांगला होता. चंदू म्हणला की ठीक आहे, मी ऑफिसमध्ये बोलतो आणि सुट्टी मागतो. आणि तो बोलल्याच्यानंतर त्याला ॲक्च्युली सुट्टी भेटली, महिन्याची की त्याला 1.5 महिन्याची सुट्टी भेटली, कारण की तो या अगोदर कधीही तशा सुट्ट्या घेतलेल्या नव्हत्या. चंदू आणि त्याची वाईफ हे दोघंही जणं गावाकडे निघतात. गावाकडे आल्याच्यानंतर त्यांनी जे घर बघितलं होतं ते फार जुनाट झालेलं होतं. आता गावामधले लोक चंदूला ओळखत नव्हते, कारण की त्याला कधी बघितलंच नव्हतं ना. तो लहानपणी होता तेव्हा त्याला बघितलं होतं. आता चंदूची भावकी जी होती त्यांनासुद्धा माहिती नव्हतं की चंदू नेमका कसा होता. त्याच्या भावकीचा कधीमधी फोन त्याच्या वडिलाला जायचा, पण त्यावेळेस जरा
कॉलिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे तेवढं काय बोलणं नाही व्हायचं. मग जेव्हा चंदू गावामध्ये गेला, ओळख सांगितली, त्यावेळेस सगळ्या गावकऱ्यांना ओळखू आला की हा या माणसाचा मुलगा आहे, काशीनाथचा मुलगा आहे. तर आपल्या गावामध्ये हा थोडा राहायला आला आणि चंदूने सांगितलं की माझं जे घर आहे, मी त्या घरामध्ये फक्त महिना दीड महिने राहण्यासाठी आलेला आहे, नंतर आम्ही इथून जाणार आहे. पण जेव्हा चंदू त्याचं घर बघतो ना, ते फार ओशाड पडलेलं असतं. घर चांगलं बांधलेलं असतं, पण ओशाड पडलेलं असतं. दगडाचं कसं घर असतं ना बांधल्यासारखं, तशा पद्धतीचं ते घर होतं. तिथं पाहिल्याच्यानंतर सगळा पालापाचोळा, वातावरण तिथलं बेकार. म्हणजे खेड्यामध्ये जर एखादं पडकं घर असल्यावर तुम्हाला माहिती आहे की कसं असते. जर तुम्ही खेड्यामध्ये राहत असाल तर कचरा वगैरे ते सगळं काही त्या घरामध्ये पडलेलं होतं. मग चंदू विचार करतो आणि गावकऱ्यांना म्हणतो की माझं घर क्लिअर करायचं आहे आणि थोडंसं साफसफाईसुद्धा करायचं आहे, तर कोणी भेटेल का? चंदू जेव्हा हा प्रश्न लोकांसमोर मांडत होता त्यावेळेस लोक थोडे कन्फ्यूज होते, ते थोडेसे गप्प राहत होते आणि नंतर चंदूला बोलत होते की तुम्ही या घरात का राहताय? दुसरं बघा ना, आमचे तर बरेच घरं आहेत, बऱ्याच रूम आहेत, भेटतात तुम्हाला, तुम्ही बघा, राहा. त्या घरात काय पडले? चंदू म्हणला की नाही, माझ्या घरच्यांनी बांधलेलं ते घर आहे, माझ्या पूर्वजांनी बांधलेलं ते घर आहे, माझ्या वडिलाच्या वडिलांनी बांधलेलं घर आहे, तर मला त्याच घरामध्ये राहायचं आहे. मला तो अनुभव घ्यायचा आहे, जो अनुभव माझ्या वडिलांनी घेतलेला आहे, मला माझ्याच घरामध्ये राहायचं आहे. आता चंदू फार स्वाभिमानी होता. त्याचं म्हणणं असं होतं की बाबा दुसऱ्याच्या घरामध्ये कशाला, हे आणा ते आणा, हे करा ते करा, म्हणजे टोमणे नको कोणाचे, असं चंदूला वाटायचं. तर चंदूने असं त्या गावकऱ्यासोबत बोलला की बाबा मला माझ्याच घरामध्ये राहायचं आहे, फक्त तुम्ही सांगा मदत करताय का? नाही. गावकरी म्हणले की बाबा आपल्या गावातून तो कोणी करणार नाही, तू एक काम कर, तू काय कर, थोडा बाहेरगावी जा आणि तिथं कोणी भेटते का ते बघ. मग चंदू डायरेक्ट शहराच्या ठिकाणावर गेला. तिथं गेल्याच्यानंतर त्यानं 2 माणसं आणले. 2 माणसं आणल्याच्यानंतर ते साफसफाई करू लागले. तर साफसफाई करता करता चंदू थोडासा साईडला होता. दिवसभर आता ते सगळी फॅमिली घेऊन थोडं साईडला होते ना, आणि हे इकडं साफसफाई चालू व्हायची. आता चंदू तात्पुरता दुसऱ्याच्या घरामध्ये राहिला होता, जवळच्याच, साफसफाई होईपर्यंत. 2 दिवस झाले होते चंदूला येऊन. तर ज्यावेळेस साफसफाई चालू होती त्यावेळेस ते जे 2 माणसं तिथं काम करत होते, त्याच्या एका माणसाला काय झालं काय माहिती, त्याला अचानक थंडी वाजायला लागली. चंदू घाबरला, तुला अशी कशी थंडी वाजायला लागली? चंदू त्याच्या अंगाला हात लावतोय तर अंगसुद्धा एकदम थंडगार आहे, असं नाही आहे की गरम आहे म्हणून. आणि तो बघता बघता असा पांढरा शुभ्र झाला. म्हणजे एखादा माणूस मेल्याच्या नंतर कशी त्याची त्वचा होते तशा पद्धतीचा. पण तो ॲक्च्युली बोलत होता. तो म्हणला की यार साहेब, माझी ना तब्येत खूपच बेकार आहे, मी घराकडे जातो. तो घराकडे निघून गेला. राहिला तो एक माणूस. आता तो एक माणूस म्हणला की भाऊ, आपल्या एकल्याचं काम नाही आहे, तो दुसरा पाहिजे आपल्यासोबत, दुसरं कोणीतरी येणार, नाही तर तुम्ही तरी करू लागा. आता चंदूने या अगोदर तसल्या प्रकारचं कधीही काम केलं नाही, पण चंदू म्हणला की ठीक आहे, मी तुला करू लागतो. चंदू आणि तो माणूस दोघेहीजणं काम करायला सुरुवात होतात. मग दोघेहीजणं त्या घराचं साफसफाई करतात आणि चंदू त्या घरामध्ये शिफ्ट होतो. आता संध्याकाळच्या वेळेस जेव्हा तो माणूस, जो दुसरा माणूस राहिला होता, तो जेव्हा त्याच्या घराकडे जातो तेव्हा त्याला माहीत होतं की ज्या माणसाला थंडी वाजत होती तो माणूस या जगामधून गेला आहे. तो संपला, घरी गेला, झोपला आणि झोपल्या जागीच गेला, असं आजूबाजूचे लोक म्हणू लागले. तर ही गोष्ट चंदूला समजली. चंदूला समजल्याच्यानंतर चंदूने ही गोष्ट थोडीशी गावकऱ्यांना विचारलं की हा, आपल्या गावामध्ये काही बिमारी वगैरे आहे का? म्हणजे या एरियामध्ये, या याच्यामध्ये तो माणूस अचानक पांढरा होऊन इथून गेला आणि घरी गेल्याच्यानंतर मेला, असं म्हणल्याच्यानंतर गावकऱ्यांना घाम सुटला. गावकरी म्हणले की चंदू, आम्ही तुला हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो की आपल्या गावामध्ये थोडा विचित्र प्रकार होतोय, म्हणजे थोडा अलगसा, विचार नाही करू शकत आपण तशा पद्धतीचा. आता तुला सांगितल्याच्यानंतर तू म्हणशील की काय अंधश्रद्धा बाळगताय, असलं काहीही नसतंय, पण आपल्या गावामध्ये होतंय. चंदू म्हणलं नेमकं होतंय काय ते तरी सांगा ना. गावकरी म्हणले की बघा, तुम्ही सगळेजण तुमचं घर सोडून निघून गेलात. आपल्या गावामध्ये एक स्त्री आली होती. कुठल्या गावामधली होती हे आम्हाला माहिती नव्हतं, पण ती गावामध्ये आली होती, भीक मागायची, खायची प्यायची आणि झोपायची. बरेच दिवस ती स्त्री आपल्या गावातल्या मेन झाडाखाली झोपत होती. मग त्याच्यानंतर ती स्त्री चांगली होती, असं नव्हतं की ती पागल वगैरे होती म्हणून, चांगली स्त्री होती, दिसायला वगैरे सगळी काही चांगली होती. आता आम्ही विचार केला की यार तिथं झोपेपर्यंत त्या स्त्रीला थोडासा आश्रय द्यावा. मग आम्ही तिला, तुझं जे घर आहे या घरामध्ये राह म्हटलं. तिला म्हणलं की तू इथं जितके दिवस राहायचं ना तितके दिवस राहू शकते, फक्त तू साफसफाई चांगली ठेव. मग ती स्त्री तिथं राहू लागली. आता राहता राहता तिला बरेच दिवस झाले, 1-2 महिने झाले.
बघता बघता 3 महिने झाले, 3चे 4, 4चे 5, 6 महिने झाले आणि 6 महिन्याच्या नंतर गावामधले जे छोटे छोटे मुलं असतात ना ते अचानक गायब व्हायला लागले. आता आम्ही कन्फ्यूज की छोटी मुलं चालले तरी कुठं, कोणाला काही समजत नव्हतं. जात की गायब होत, जात की गायब होत, काही मिळच नाही. पाळण्यामध्ये ठेवलेलं लेकरूसुद्धा गायब व्हायचं. आता हे 6 महिन्याच्या नंतर चालू झाले आणि 1 महिना लगातार चाललं. कंप्लीट गावामधले 10 मुलं गायब झाले आणि ते 10 मुलं कुठं गेले, काय गेले हे कुणाला काहीही पत्ता लागला नाही. 10 मुलं गायब झाल्याच्या नंतर मग जे बुजुर्ग माणसं असतात ना ते गायब व्हायला लागले. टोटल 3 माणसं गायब झाले आणि त्यांचाही आता पत्ता नाही. त्यांचाही कोणता कपडा सापडत नव्हता, कोणतं मृतदेह सापडत नव्हतं, कुठलं काहीही सापडत नव्हतं. आता 3 माणसं बुजुर्ग गायब झाल्याच्या नंतर लोकांना कन्फ्युजन वाटलं की यार असं होतंय कसं. मग गावामध्ये आम्ही पाऱ्या ठेवल्या, म्हणजे 5 माणसं आज जागे राहायचे, 5 माणसं उद्या, 5 माणसं परवा, अशा पद्धतीनं जागे राहायचे. म्हणजे पूर्ण आठवडाभर 5-5 माणसांनी पूर्ण गावाला म्हणजे पेहरा द्यायचा. तर काही दिवसाच्या नंतर ते जे 5 माणसं पेहरा देत होते ते 5च्या 5 गायब झाले. आता आमच्या गावामध्ये कुणालाच काही कळत नव्हतं की हे नेमकं होतंय काय. एक दिवस जे तुझं घर आहे, तुझ्या घराच्या शेजारून एक माणूस जे की बाहेर गावातला होता, व्यापारी होता, तो येत होता. तर त्याच्या कानावर आवाज आला. तो त्या आवाजाकडे गेला आणि बघितलं तर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो धावत गावामध्ये आला. आमच्या गावातलं एक जणाचं घर ठोठावलं आणि तो घरामध्ये आला आणि तब्बल त्यानं जगभर पाणी पिलं. जगभर पाणी पिल्याच्या नंतर त्याच्या अंगाला पूर्ण घाम होता. तो बसला आणि बसता बसता सांगायला लागला की तुमच्या बाहेरच्या जे गावाच्या बाहेरचे तुमचं घर आहे त्या घरामध्ये भूतनी राहते म्हणे, भूतनी. आता हे कोणाला काही समजलं नाही, हे काय म्हणतोय म्हणून. त्या माणसाला तिथं आम्ही विचारलं व्यवस्थितशीर की तू काय बघितलं नेमकं मला सांग. तो म्हणतो की आम्ही त्या घरापासून येऊ लागलो तर त्या घरापासून येता येता असा कर्कश आवाज येत होता. एखादी महिला कशी कर्कश रडते तशा प्रकारचा कर्कश आवाज येत होता. मी जाऊन बघितलं तर त्या घरामध्ये एक स्त्री होती जिने आपलं स्वतःचं मुंडकं कापलेलं होतं, हातामध्ये होतं आणि एका हातामध्ये तिच्या चाकू होता. तिच्या मुंडक्या कापलेल्याच्या इथून रक्त बाहेर पडत होतं आणि एक्झॅक्ट खाली एक मृतदेह होतं एका माणसाचं आणि ते पूर्ण रक्त त्या मृतदेहावर पडायचं आणि मंत्र चालू होते. मंत्र ॲक्च्युली ती स्त्री बोलू लागली, जे कापलेलं मुंडकं ना ती स्त्री बोलू लागली. हे बघून मी फार भिलो आणि इथपर्यंत आलो. मला काही सुधारलं नाही, काय करावं आणि काय नाही. जेव्हा त्यानं ही गोष्ट सांगितली त्यावेळेस पूर्ण गावकरी चकित झाले आणि पूर्ण गावकऱ्यांना समजलं की जी स्त्री सुरुवातीला आली होती, ज्या स्त्रीला आपण आश्रय दिला, तीच स्त्री कदाचित आपल्या गावातले जे माणसं आहेत त्यांना गायब करत होती आणि लहान लेकरांना गायब करत होती. मग आम्ही गावकरी मिळून त्या स्त्रीच्या तुमच्या घराच्या समोर गेलो. तिथं गेल्याच्या नंतर ते आवाज, ते जाळ वगैरे सगळा दिसत होता. आम्ही मधात शिरलो घरामध्ये. शिरल्याच्या नंतर बघतो तर त्या माणसानं सांगितलं होतं ते खरंच होतं. ती स्त्री एकीकडं मांडे घालून बसलेली होती, तिचं मुंडकं एकीकडं होतं आणि त्या दोघांच्या मधामध्ये मृतदेह होतं. तिचं जे डोकं होतं ते ॲक्च्युली मंत्र वाचत होतं. जेव्हा आम्ही दरवाजा उघडला त्यावेळेस तिचे डोळे असे ओपन झाले. ओपन झाल्याच्या नंतर ती स्त्री ओरडायला लागली. आमचे जे समोरचे माणसं होते त्या 2 माणसाच्या कानामधून रक्त बाहेर आलं. ते दोन्ही माणसं खाली पडले. त्यांना शुद्ध नव्हती. ते आज पण बहिरेच आहेत. म्हणजे ते वारले पण बहिरे होते. तर तेवढ्यात आम्हाला काही सुधारलं नाही, काय नाही. ती ओरडत होती. आम्ही जवळचे लाकडं घेतले, तिच्यावर टाकलं, तिथं तिला फुकून दिलं. फुकून दिल्याच्यानंतर घरातल्या घरात ती जळाली. आता ते घर पूर्ण दगडाचं असल्यामुळं इथं काय तेवढं जळण्यासारखं नव्हतं. आता तो बघू शकतो या भिंतीवर जळण्याचे निशाण आहेत आणि ॲक्च्युली होते. तर तिथं ते जळालीच्या नंतर मग आम्ही सगळेजण बाहेर निघलो. दुसऱ्या दिवशी तिथं गेलो तर सगळी राखच होती. तिथं काहीही नव्हतं. त्या स्त्रीचं एकही सामान तिथं नव्हतं, काहीच नव्हतं. मग 1 वर्ष झालं, 1 वर्ष काहीच झालेलं नव्हतं. पण 1 वर्षाच्या नंतर अचानक आमच्या गावामध्ये एका माणसाला, जे बहिरे झालेले होते ना ते 2 माणसं, त्याच्यापैकी एका माणसाला आवाज यायला लागला. आवाज यायला लागल्याच्या नंतर तो आनंदी झाला की इतके दिवस मला ऐकू नाही आलं, हे जे मॅटर झालं होतं 1 वर्ष त्याला ऐकू नाही आलं ना, अचानक त्याला ऐकू आलं. तो खुश झाला. खुश झाल्याच्या नंतर त्याने जिकडून आवाज आला आहे तिकडं बघितलं तर त्याला बाहेर एक स्त्री दिसली आणि ती स्त्री ॲक्च्युली त्याची मेलेली बायको होती. तो कन्फ्यूज झाला की यार हे कसं शक्य आहे, म्हणजे हे शक्य कसं आहे आणि ही दिसते तरी कशी स्त्री, माझी बायको कित्येक वर्ष झाली अगोदर मेलेली आहे आणि आज दिसते कशी.
तर हा तिच्यापाशी गेला, बोलला आणि बोलल्याच्या नंतर याला काही दिसेना, हा पूर्णपणे गायब झाला. आणि उद्या सकाळी हा परत घरामध्ये त्याच जागेवर होता. पण तो होता कसा माहिती आहे, पूर्णपणे पांढरा शुभ्र पडलेला, त्याचे डोळे पूर्णपणे लाल झालेले, त्याला काही समजत नव्हतं, एकदम स्टॅच्यू. सकाळी आणि दुपारपर्यंत तो मेला. आता तोच माणूस परत त्या दुसऱ्या माणसाला दिसला आणि तोही त्याच पद्धतीनं मेला. तेव्हापासून आम्हाला समजलं की या गावामध्ये रात्रीला जर कोणी आवाज दिला तर बघायचं नाही, आवाज द्यायचा नाही किंवा तिथं जायचं नाही. या कारणामुळं आपलं अर्धं गाव हे गाव सोडून गेले. आणि गेल्याच्या नंतर त्या गावकऱ्यांनासुद्धा राहत भेटली नाही. तिथंसुद्धा ही प्रॉब्लेम त्यांना आली आहे. आणि त्याच्यापैकी काही लोक वारलेत. तर आम्ही एक निर्णय केला, एक महाराज होता, एक महाराज आम्हाला भेटला, त्याने आम्हाला सांगितलं आणि त्यावरून आम्ही निर्णय केला की रात्र झाली, रात्रीचे 12 वाजले, 12च्या नंतर आणि 3च्या अगोदर जर कुणालाही आवाज आला, कुणीही आवाज मारो, उठायचा नाही, दरवाजा उघडायचा नाही, खिडकीत बघायचा नाही, डोळे उघडायचे नाही, तसंच गप्प झोपी जायचं. आणि हेच ते मेन कारण होतं की तुला आम्ही म्हणू लागलो की दुसऱ्याच्या घरामध्ये राहा. तर आम्हाला की तसल्या काही गोष्टी नसतात, तुम्ही खोटं बोलतायत. पण याला थोडं मनामध्ये भीती वाटत होती की यार कदाचित असं थोडंफार असू शकतं. मग आता याच्या फॅमिलीमध्ये हा, याचा मुलगा आणि याची वाईफ अशी होती. आता याचा जो मुलगा होता 9-10 वर्षाचा, त्याला हॉरर स्टोरी बघण्याचा फार नाद होता. हॉरर फिल्म म्हणतो मी, स्टोरी म्हणलो सॉरी, हॉरर मूवीज बघण्याचा फार जास्त नाद होता. तर याला हॉरर स्टोरीमध्ये माहीत होतं की कोणी आलं की देवाची मूर्ती दाखवायची किंवा काहीतरी करायचं, पाण्याशी पडायचं, मग ते भूत पळून जातं, असं याला माहिती होतं. तर राहिले 2-4 दिवस राहिले. 2-4 दिवस राहिल्याच्या नंतर रात्रीची वेळ होती. तर याचा मुलगा अलग रूममध्ये झोपलेला होता, हा आणि याची बायको अलग रूममध्ये झोपलेली होती. तर याच्या मुलाच्या कानावर रात्री 12च्या नंतर आवाज यायला चालू झाला. हा उठतो आपल्या पलंगावरून आणि बघतो तर खिडकीच्या बाहेर एक मुलगा होता, ज्याचं पूर्ण शरीर पांढरं शुभ्र होतं. आणि तो मुलगा याला बोलवत होता की कधी आलास, ये इकडं, माझ्याकडं काम आहे. आता हा पूर्णपणे कन्फ्यूज, हा हुशार होता, 9 वर्षाचा मुलगा हुशार होता. याला हॉरर मूवीज बघण्याचा शौक होता. तर याला माहीत होतं की असल्या काहीतरी पद्धती असतात, मग असे भूतं कसे पळवायचे आपण. आता 9 वर्षाच्या म्हणल्याच्या नंतर काय, तेवढी जास्त समजही नसते आणि तेवढी जास्त अक्कलही नसते आणि तेवढा तो डरफुकही नसतो. तर याला माहीत होतं. आता याने त्याच्याकडे बघितल्याच्या नंतर तो जो मुलगा आहे तो खिडकीच्या बाहेर पूर्णपणे हवेमध्ये तरंगत होता. हा त्याच्या जवळ गेला आणि जसा जवळ गेला तसा त्याच्या डोळ्यामध्ये बघितलं तर त्या समोरच्या मुलाने याला हिप्नोटाईज केलं आणि याने खिडकी उघडली. खिडकी उघडल्याच्या नंतर जी खिडकी उघडण्याचा आवाज आहे त्याने असं हिप्नोटाईज तुटलं. याला कळालं की यार आपण खिडकी उघडली आहे. मग जशी खिडकी उघडली तसं तो मुलगा मधात आला आणि याच्याकडं येऊ लागला. हा हळूहळू पाठीमागे येतो आणि याच्याजवळ एक देवाची मूर्ती असते, तो याच्या जवळ येतो, चिरकायला लागतो याला त्याच्यासारखं करण्यासाठी. तर तो देवाची मूर्ती घेतो आणि त्याच्या गालाला लावतो. तर ते जे मुलगा आहे तो जोरात ओरडतो आणि खिडकीच्या बाहेर निघून जातो. आता त्याचं ओरडणं ऐकल्याच्या नंतर जे हा चंदू होता याला ऐकू आलं आणि हा जोरात उठला आणि आपल्या मुलाच्या रूममध्ये गेला. बघितलं, त्याला विचारलं काय झालं म्हणून. तर हा म्हणतो की असं झालेलं आहे. आता याने याच्या मुलाच्या रूममध्ये CCTV कॅमेरे लावलेले होते आणि याने CCTV कॅमेरे ॲक्च्युली बघितले. तर CCTV कॅमेऱ्यामध्ये तो जो मुलगा आहे तो मुलगा तर दिसला नाही, बट खिडकी उघडणं यानं आणि खिडकी ॲटोमॅटिक लागणं हे याला दिसलं. मग याच्या लक्षामध्ये आलं की अरे काहीतरी गडबड आहे, आपल्याला इथून निघायला पाहिजे. मग याने त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडल्या, आपला परिवार घेतला आणि जिथं तो राहत होता तिथं तो निघून गेला. तर मंडळी, स्टोरी क्लोज, इज द एंड. तर स्टोरी आवडली असेल, स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा स्टोरीसाठी बाय द वे ही स्टोरी ना एका मूवीशी रिलेटेड आहे. त्या मूवीचं नाव आहे बघा सलेम लॉट, जी की 2024मध्ये रिलीज झाली होती. तर ही पूर्ण स्टोरी त्याच्यावरच आधारित आहे आणि जर तुम्हाला मूवी बघायची असेल तर तुम्ही बघू शकता. चांगली मूवी आहे.